सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। त्र्यंबकेश्वर येथील विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांचा पालखी सोहळा हा मिरजगाव येथे विसावल्यानंतर त्यांच्याशी आमचे जागर जनस्थानचे प्रतिनिधी शामराव सोनवणे यांनी निवृत्तीनाथ संस्थेचे विश्वस्त नवनाथ गांगुर्डे यांनी माऊलीच्या दिंडी सोहळा संदर्भात झालेल्या अपघाताबद्दल त्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिल्यानंतर महाराष्ट्र शासनाने निवृत्तीनाथ महाराज पालखी सोहळा हा स्वतंत्र मार्गाने चालू करण्याची मागणी वारकरी व विश्वस्त यांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांनी त्वरित लक्ष घालून सदर पालखी सोहळ्याचा मार्ग हा स्वतंत्र करावा अशी मागणी ही करण्यात आली आहे। यामुळे वारकऱ्यांचा अपघात होणार नाही व पालखी सोहळ्याला गालबोट लागणार नसल्याचं विश्वस्त नवनाथ गांगुर्डे यांनी केले आहे। 29 जून रोजी त्र्यंबकेश्वर येथून विश्वगुरु श्री निवृत्तीनाथ महाराज यांचा पायदिंडी सोहळ्याचा प्रस्थान हा ठेवण्यात आले होते। त्यानंतर लाखो वारकरी सोबत घेऊन पायदिंडी सोहळा आज सोलापूर जिल्ह्याच्या मिरजगाव या ठिकाणी दुपारच्या ठेप्यावरती विसावला। आपल्यावर बोलण्यासाठी आता स्वतः विश्वस्त आहेत नवनाथ महाराज गांगुर्डे। महाराज काय सांगा? रामकृष्ण हरी संपदा सोहळा नावडे म्हणाला लागला टकळा पंढरीचा। 29 जूनला आपण त्र्यंबकेश्वर ते पंढरपूर या ठिकाणी निघालेलो आहोत। आज आपल्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये मिरजगाव या ठिकाणी सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी सोहळा विसावणार आहे। या ठिकाणी साधारणतः लाख सव्वा लाखाच्या दरम्यान भावी भक्त वारकरी या सोहळ्यामध्ये सहभागी आहे। उत्तर महाराष्ट्रातून नव्हे तर उत्तर या संपूर्ण महाराष्ट्रातून निवृत्तीनाथांबरोबर आपल्यासोबत वारी घडावी अशी प्रत्येकाच्या मनात एक उत्सुकता तयार असते। वारकरी संप्रदायाचे आद्यगुरू विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या समेत वारी चालण्याचा जो अनुभव आहे काहीतरी अगदी आगळा वेगळाच आहे। म्हणून या ठिकाणी सगळीच वारकरी मंडळी आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत आणि चांगला अतिशय आनंद आहे। गेल्या 5-7 दिवसापासून जो पाऊस थांबलेला होता तो पाऊस आता या मिरजगावच्या या शिवावरती हा पाऊस सुद्धा थोडासा त्यांना आगमन केलेला आहे आणि पाऊस चांगला झाला वारकरी आणि शेतकरी खुश झाला पाहिजे आणि ज्यावेळेस वारकरी शेतकरी जेव्हा खुश होईल त्याच वेळेस माझ्या विश्वगुरु निवृत्तीनाथ महाराजांना एक मनस्वी आनंद होणार आहे। म्हणून मी अखिल कोट ब्रह्मांड नायक पंडित पांडुरंग परमात्म्याकडे विनंती करतो या ठिकाणी असणाऱ्या या समजा आबालवृद्ध जे बालगोपाळ आहे आमचे वारकरी आहे कष्टकरी आहे शेतकरी आहे हे सर्व सुखी झाले पाहिजे अशी जो सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांवर प्रार्थना करतो। एकंदरीत तुम्हाला रस्त्याचा प्रश्न एका ठिकाणी उद्भवला होता, काय सांगा? नाही असं बरेच काय होतं आता आपल्याला स्वतंत्र पालखी मार्ग हवा आहे। सद्गुरू श्री निवृत्तीनाथांचा जो पालखी मार्ग आहे हा गॅजेटेड पालखी मार्ग व्हावा। ज्याप्रमाणे आळंदी असेल देहू असेल या संस्थानांचा जो पालखी मार्ग झालेला आहे त्यामुळे वारकऱ्यांची गैरसोय होत नाही। कालच 2 आपल्या या सोहळ्यामध्ये अपघात झाले ते गंभीर जखमी झालेले आहे। अशा वारकऱ्यांना अडचण तयार होऊ नये म्हणून शासनाला मी विनंती करतो का शासनानं सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा त्र्यंबकेश्वर ते श्री क्षेत्र पंढरपूर असा हा गॅजेटेड पालखी मार्ग लवकरात लवकर करावा अशी मी शासनाला आपल्या माध्यमातून विनंती करेन। माऊलीच्या दिंडीतल्या वारकऱ्यांचा अपघात झाला, 5 जणांचा काहीतरी मृत्यू झालेला होता, त्याबद्दल काय सांगाल शासनाला? शासनाला मी त्या दिवशी पण पत्रकार महोदयांना मी याच विषयी मी सांगितलं का शासनानं या पालखी सोहळा कारण की मी सांगत असतो वारकरी संप्रदायाचं आद्यपीठ आहे पंढरीश पांडुरंग परमात्मा आणि ह्याच पांडुरंगाच्या वारी करता ही सकल वारकरी हा समाज आपल्या या वारी करत असतो। महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि संत परंपरेमध्ये निवृत्ती नामदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम ही संत मंदिराची संपूर्ण ह्या शासनाच्या पालखी आहे आणि ह्या पालख्यांचा जो प्रस्थान होत असतं त्या ठिकाणी शासनानं योग्य तो आपल्याला पोलीस बंदोबस्त द्यावा। शासनानं प्रत्येक ठिकाणी लक्ष ठेवावं आणि वारकऱ्यांना आम्ही आमच्या माध्यमातून आम्ही सर्वांना सांगतोच आहे पण वारकरी अशिक्षित असतो। वारकरी सेवा करण्याकरता एक आपल्याला देवाची एक इच्छा प्रकट करण्याकरता देवाकडे जात असतो आणि एक विशेष म्हणजे वारकऱ्याचं एकच आहे वारकऱ्यांना पत्र लागतंय ना निमंत्रण लागतंय। बिना निमंत्रणाचा वारकरी हा वारीमध्ये उपस्थित होत असतो। मी शासनाला आपल्या माध्यमातून पुन्हा एकदा विनंती करेन सद्गुरू श्री निवृत्तीनाथ महाराजांचा पालखी मार्ग हा गॅजेटेड व्हावा आणि स्वतंत्र पालखी मार्ग असल्यानंतर आपल्याला ज्याप्रमाणे सुखसोयी आहे त्या सुखसोयी मिळतील आणि वारकऱ्यांच्या आपल्या सुरक्षिततेचा जो प्रश्न आहे तो सुद्धा ऐरविंदीवर येणार नाही। शामराव सोनवणे, मिरजगाव, अहिल्यानगर।